देवा देवा देवा. एवढं जेवण केलं पर घरातल्या एकाला तरी कौतिक आहे का? नाहीतर काय, ते भाऊसाहेब आणि फुयाजी पण कृष्णाकडे जेवायला गेले. अगं एवढी घराची आबरू पाक येशीला टांगली तरी मी त्या कृष्णीचंच कौतिक त्या भाऊसाहेबांनी. काय लिंबू बिंबू फिरवलंय का काय कुणास ठाऊक त्या भाऊसाहेबावर. तिच्याकडे नक्कीच कसली तरी काळी जादू असणार आहे आत्या. नाहीतर आतापर्यंत आपण एवढं काय काय केलं, तिला काहीच झालं नाही, ती घराबाहेर गेलीच नाही. एवढे तिचे अपघात झाले पण तरी ती मेली नाही. मलाच काहीतरी तिचा सोक्ष मोक्ष लावायला लागणार आहे. हे बाई तू काय सुधी करू नगस. तुझ्या सोक्ष मोक्षाच्या पायात माझ्या 2 लाख रुपयाला चुना लागलाय. झालं, लागली तुला 2 लाख रुपयाची उचकी. आधी काय तो कृष्णाचा बंदोबस्त होऊ दे, मग तुझे 2 लाख रुपये पण देऊन टाकेन मी. अरे या कृष्णीचं काय तर झाल्यावर मला कशाला 2 लाख पाहिजे ती. फक्त या कृष्णीचं काय तर व्हायला पाहिजे, ती महत्वाचं आहे माझ्यासाठी. आधी ते जेवणाचं काय करायचं ते सांग, ते महत्वाचं आहे. वास येतोय त्याचा. एक काम कर, उचल येऊ टाकून चल. त्या म्हातारीने भाऊसाहेबांनी आता जेवणाचं नावच काढू दे. बरोबर उपाशी ठेवत असती त्यासनी. ओ तू काय ते वत वत कर पालत. अंबा काय करताय हे काय एवढं शिळं अन्न उरलंच कसं? अहो इथं लोकांना नीट 2 घास खायला मिळत नाहीत आणि तुम्ही अन्न हे असं फेकून देताय. लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला? अन्नाचा जरा आदर करायला शिका. आता घरातल्या माणसाने खाल्लं नाही तर काय करणार ना दादासाहेब. म्हणून काय असं फेकून द्यायचं? एवढे माजलोय आपण. ते काही नाही, आज दुपारी तुम्ही तुमच्या दोघींचं जेवण बनवायचं नाही. तुम्ही दोघींनी हेच अन्न खायचं. काय? हो, अन्नाचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे. एवढं मोठं जेवण केलं, त्याचं कौतिक करायचं राहिलं की म्हातारं तर शिक्षाच देऊन गेलं. आता मी नाही हे जेवणार. जाऊन सांग मग त्या म्हाताऱ्याला. भाऊसाहेब रायाकडे सकाळ सकाळ कशाला चालले ते? आता परत ह्या दोघांनी ती घरात आणण्यात मजे झालं. कृष्णा अगं काय करतेस? इकडे दे, इकडे दे. भाऊसाहेब, अहो या ना, मी तुमच्यासाठी पण चहा ठेवते. नाही नको. आता आपण सगळेजण बंगल्यात जाऊन चहा घ्यायचा एकत्र. आम्ही तुम्हाला न्यायला आलो. आमची सून अशी पडवीत राहिलेली आम्हाला नाही बघत. राय कृष्णाला घेऊन चाल. तुमच्या शब्दाबाहेर अजिबात जाणार नाही, पण ही तेवढं करायला लावू नका. राय आमचं दुसरं काय बी ऐकलं नाही तरी चालेल, पण एवढं मात्र ऐकायचं. भाऊसाहेब नका परीक्षा बघू. मी जर कृष्णाला त्या घरात घेऊन आलो तर तुम्हालाच दादासाहेबांची बोलणी ऐकून घ्यावं लागतील आणि मला ते अजिबात बघवणार नाही. आणि असं बी आपल्या घरच्यांना कृष्णा त्या घरात नकोय. अहो ते कोण कृष्णाला अडवणार आहे? आणि त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार कृष्णाचा आहे त्या बंगल्यावर. अहो तिला हे सगळं करताना आमच्याकडनं नाही पावत हो. भाऊसाहेब, अहो तुम्ही स्वतःला नका त्रास करून घेऊ. मी रायासोबत इथे लई सुखी आहे. आणि एका सुखी संसारासाठी पैसा श्रीमंती नाही लागत. एकमेकांसोबत आनंदी असणं जास्त महत्वाचं आहे. आणि मी रायासोबत लई आनंदी आहे बघा. पण पोरी तुझा हक्क आहे ना त्या घरावर? विषय हक्काचा नाहीये भाऊसाहेब. विषय माझ्या बायकोच्या मान सन्मानाचा आहे. ज्या घरात माझ्या बायकोचा सतत अपमान होतो त्या घरात मी आणि कृष्णा का राहू तुम्हीच सांगा. आत्या
आज मला तुझ्यामुळे शिळ जेवण जेवावं लागणार आहे. मी आयुष्यात कधी शिळ खाल्लं नाहीये. एक काम कर, आज तूच सगळं संपव. हे बरं आहे का तुझं? शिल्क शिल्क म्हणलं की पुढं पुढं, आणि आता शिळ आहे तर तू संपव. तू संपव. ए, कोणी सांगितलेलं तुला एवढं सगळं जेवण बनवायला? तूच संपव. तू नव्हतीस मी जेवण बनवताना. तू संपव. आत्या, तुझ्या सोन्यासाठी तू एवढं करू शकते ना, मग तूच संपव ना. अंतरा, तुझ्या सासूसाठी तू एवढं करू शकतीस का नाही? मग तू संपव ना. तू 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 तारा. बक्षात काय रे? अहो आंबे घेऊन अनिल आला. आंब चांगलं चवीचं आणले तीस नव्हता, बघून आणले तीस का? मला खाऊन बघितलं पाहिजे ती. आणि इकडं अंतरा, बघत काय बसलेस? घे की त्यातलं एक बॉक्स. हे बघा. बरं झालं नेमक्या वेळेला आले आंबे, नाहीतर मी तुला आज बाजारात आणायलाच सांगणार होते. अहो मी कुठला आणतोय? ते भाऊसाहेबांचे मित्र नाहीत का, पारकर, त्यांनी कोकणात पाठवलेत. रंजे, तुझ्या ध्यानात आहे ग, मला आंबा आवडते ती. मला लय भारी वाटलं बघ, तू माझ्यासाठी आंबा आणायला लावलंस ती. अशी भनक नाही समदेसनी मिळव. अगं गुले, हे तुझ्यासाठी नाही, आज अक्षय तृतीया आहे ना, त्यासाठी लागणार. वा, म्हणजे हा दिवस तुमच्या लक्षात आहे तर. चला आता अक्षय तृतीयाच्या तयारीला लागा. कसली तयारी? हे तुमचं ज्ञान. सुनबाई, सांगा तुमच्या बहिणीला. अगं गुले, आज आंबा पुजायचा असतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. आंबा पुजल्याशिवाय कुणीही खायचा नाही. खाली ठेवा ते आंबे, ठेवा खाली. आणि आपले पूर्वज म्हणून गावातल्या एका माणसाला जेवू घालायचं असतं. अनिलराव, तुम्ही गावात जाऊन निमंत्रण देऊन या. आणि तू राहून दे, मी ऋतिकला सांगते. अगं गुले, चल कामाला लागूया, पुरणपोळ्या कराव्या लागतील. तू तेवढी डाळ घाल शिजत, आणि अंतर तू आमरस घे करू. मी बाकीची तयारी करते. आमरस करायचं. त्यांच्या घरातली कामच संपत नाही ती. आत्या, आत्या काय आत्या? आत्या आत्या करून काय उपयोग आहे का? चला आता कामाला लागा. हे आमरस. अनिल. अनिल, ते आंब उचल, नाहीतर परत मी त्यातला आंब घ्यायला जायची आणि ती म्हातारं माझ्याच नावाने आरडायचं. उचल ती, नाही जा, उचल. चल. ऐको, होईनी होईनी. या की बसा. हो नाही. अहो हे बघा, तुमच्यासाठी आंबा आणले ती. आंबे? काव काही विशेष आहे का? आवाज ते अक्षय तृतीया नाही का, ते आंबा पुजायचा असतो ना. अरे देवा, आव माझ्या डोक्यातनच गेलं की हो. अहो आज पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा असतोय. आणि राया दादाला लय आवडते बघा पुरणपोळी. अनिल दादा, तुम्ही एक माझं काम कराल का हो? ते जरा पूजेचं आणि पुरणपोळीचं साहित्य आणून द्या. ही आंबे ठेवा. हा, मी जातो सामान घेऊन येतो. सावकाश जावा. हा. अरे देवा, कंबार, पाठ, हात, पाय समजा गेलं बघ माझं. हे पुराण वाटून वाटून पाक हात गेल्या ते. आत्या, फक्त पुरण वाटलेस तू, बाकी सगळं रंजना आत्याने केलंय. मी बघ कसली तक्रार करते का, किती मन लावून काम करते मी. तू एक काम कर, ते आंबे इकडे मी पिळती, तू पुराण वाट. नाही नाही नाही, नको. मी करते काम, हे खूप अवघड काम आहे, मन लावून करायला लागतं. मी काय वाटती पुरण आता. मी आता रंजी आली का नाही तिला ठणकावून सांगणार आहे, ही असलं मला काय जमायचं नाही, तुझं तू कर म्हणून. मी काय नोकर वाटली वे तिला? हा, अगं झालं का पुरण? होय, बघ 5 मिनिटात. अगं एवढा वेळ कसा लागतोय तुला? आवर लवकर लवकर. पूजा करून नैवेद्य दाखवायचा आहे. जेवायला पाहुणं कधी पण येतील आणि त्यांना वाट बघायला लावणं चांगलं नाही दिसत. चल हात चालव पटापटा. गुली आत्या, तू रंजना आत्याला काहीतरी सांगणार होतीस ना? काय ते? अगं ती मी म्हणत होती पुरणपोळ्यांच्या बरोबर भजी बी करूया का? अगं चांगली आयडिया आहे की.
पुरण वाटून झालं की करून टाक लगेच. अंतरा, आमरस झालाय करून? हो हो होतच आलंय. पहिल्यांदा करते ना म्हणून थोडा वेळ लागतोय. अगं एवढं हळू काम करून कसं चालल? आवरा लवकर. आणि मामांची परत कधी पण येतील तयारी बघायला. मी आलेच लगे. आत्या, हे आंबे पिळून झाले की झाला ना आमरस तयार, का अजून काही टाकायचं आहे त्यात? तुला साधा आमरस बी करता येईना बी. आता तो आमरस बी मलाच करायला लागतोय काय कुणास ठाऊक. धर, कर तूच. अगो अगो ए अंतरा अंतरा. वहिनी, हो वहिनी, हे घ्या सगळं सामान आणले. पूजेचं बी आणि आपल्या पुरणपोळीचं बी. ह्याच्यामध्ये इड्याची पानं, सुपारी, खारका, नारळ, कुंकू, कापूर, अगरबत्ती, समद म्हणजे समद आहे. हो 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 हो. ब्रेक लावा तुमच्या गाडीला. अहो मला कळालं तुम्ही सगळं सामान आणले. बरं, हे सामान तुमच्या ताब्यात घ्या. मी बाकीची तयारी करतो. आणि काय लागलं तर आवाज द्या. सगळं काम एकटीनं करत बसू नका, कळलं? नाही करणार. तुम्ही माझ्या सोबतीला, मग एकटी कशाला करू? आता कसं? अनिल दादा थांबा ना, मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे. अहो काय राहिलं का? मी जातून घेऊन येतो लगेच. अहो नाही नाही, सामान नाही आणायचंय. फक्त हे सांगायचं होतं की मी आज जे पुरणपोळीचा बेत करते ना, तू राहायला सांगू नका. मी आज त्याला सरप्राईज देणार आहे. अहो असं सांगा की मग. आता ह्यातलं मला काहीच माहित नाही असं समजा. आणि तुम्हाला काय द्यायचे ते सरप्राईज देऊन टाका राहायला त्याला. हा येतो. रंजे, काय झालं ग? तुझ्या डोळ्यात पाणी? काही नाही ग, रायाची आठवण आली. इथं घरात जरी नसला तरी घराच्या बाहेर इथंच आहे. हो, पण माझ्या हातचं खायला कुठं आहे? त्याला गरम गरम पुरणाच्या पोळ्या लई आवडतात. आता एवढ्या दिवसांनी घरात गोडधोड झालंय आणि तोच खायला घरात नाही. आता माझा राया घरात असता की नाही तर पळत पळत आला असता आणि नैवेद्य दाखवायच्या आधीच पुरणपोळी खायला सुरुवात केली असती. बारका होता की नाही तेव्हा म्हणायचा तूच देव आहेस. घास मला भरवायचा आणि म्हणायचा तू घास खाल्लास म्हणजे नैवेद्य दाखवल्यासारखा झाला. आता मी पोळ्या खायला मोकळा आणि समोर असलेल्या पोळ्या फस्त करायचा. रंजे, किस्ता जीव होता ग तुझा राया. तर ह्या कृष्णीनी तुम्हा दोघा माया लेकरासनी वेगळं केलं. नाहीतर काय, नशिबानं कसला वनवास लिहून ठेवलाय माझ्या रायाच्या नशिबात कोणास ठाऊक. तू वाईट वाटून घेऊ नगस रंजे. पर ही कृष्णी जवळ त्याच्या आयुष्यात आहे का नाही तवर ह्यो वनवास काही सुटत नसतोय बघ. त्याच्यामुळं जेवढ्या लवकर शक्य होईल का नाही तेवढ्या लवकर हिला त्याच्या आयुष्यातनं लांब करायला पाहिजे. हे काय घर रिकामच? कुणीच कसं आलं नाही अजून? ऋतिक, तुम्ही निमंत्रण द्यायला गेला होतात ना? काय विचारतोय आम्ही? उपवास दादासाहेब, समजा गावाला निमंत्रण दिले मी. कुठे आहेत माणसं? ह्या अशा कार्यक्रमाला वेळेवर यायचं असतं, एवढी अक्कल नाही का त्यांना? मामांजी, आपल्या कार्यक्रमाला कुणीच येणार नाही. काय म्हणालात? मामांजी, आपल्या घरी यायला कोणच तयार नाहीये. काय एवढी हिंमत झाली गावातल्या माणसांची आमच्या निमंत्रणाला नकार द्यायची? अहो राया दादा, कुठे होते तुम्ही? अहो कवापासून ओळखतो तुम्हाला. का अनिल, काय झालं? अहो तुम्ही माझ्याकडे लय महत्वाचं काम तुमच्याकडे. बोल की. अहो इथं नाही, सांगतो तुम्हाला. चला 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 की, चला की सांगतो. अहो सांग. राया, राया इकडे या. अनिल, मी आलो. बोला की दादासाहेब.
काय बोलायचं बाकी ठेवलंय तुम्ही? आतापर्यंत आमचा एवढा अपमान कधीच झाला नव्हता. काय झालं? गावातला योग्य माणूस आपल्या घरात कार्यक्रमाला जेवायला यायला तयार नाही. जसं काय आपल्याला वाळीतच टाकलंय. आणि या सगळ्याला कारण ती मुलगी. दादासाहेब, तुम्ही का परत परत या सगळ्या गोष्टींचं खापर तिच्यावर फोडताय? तुम्हाला जी काय बोलायचंय ती मला बोला. कृष्णाला मध्ये आणायची काही बी गरज नाही. आणि मुद्दा नैवेद्य दाखवायचा आहे ना, मला दाखवा, मी बसतो. तुम्ही या घरातले आहात, यासाठी बाहेरचा माणूस लागतो एवढंही माहिती नाही का तुम्हाला? आता मी पण तर बाहेरच आहे की तुमच्यासाठी. या घराशी कुठं काय संबंध राहिलाय माझा? असं पण तुमच्याशी माझं नातं संपलंय. फरकाच आहे मी बसतो. गोली मावशी, तुम्ही इथं? गो बया 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 बया, चांगलीच तयारी केली की. पुरणपोळ्या केल्या तिसवी. तू बी पित्र जेवाय घालणार आहेसवी? नाही म्हणजे माहेरची का सासरची? हार देवा, मी तरी विसरलीच की. तुला सासर कुठे राहिले तवा? रायाचा आणि तुझा घटस्फोट झालाय ना आता. पर काय ग, ह्यो समजा घाट कशा पाय घातलायस मग? रायाला पुरणपोळ्या खूप आवडतात ना, म्हणून. होय, पर तुझ्या हातच्या आवडते त्या का? हो, लई आवडतात. गोली मावशी, तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही पण रायासोबत जेवायला या की. हा ग होय, आली असती बर का, पण राया जेवला ना. जेवण झालं? कोण म्हणाल? अगं हित नाही, त्याच्या घरात तो चांगला जिबल्याचा आटत जीवतोय. आणि तो एकटाच आला, तू दिसली नाहीस म्हणून मी तुला इकडं बघाय आली बाई. तर त्यानं तुला काय सांगितलेलंच दिसत नाही. असलं कसलं प्रेम ग तुमचं? हा, आता त्याचा तरी काय दोष म्हणा. नाही म्हणजे तो लहानपणापासून एवढ्या मोठ्या घरात राहिल्याला वाढल्याला, आणि मग त्यालाही असं झोपडीत राहायला खायला आवडतंय वी तवा. अहो, राया असं का करत? आणि तो मला न सांगता जेवणारच नाही. होय, मग तुझा जर एवढाच विश्वास आहे ना, तर तू तुझ्या डोळ्यांनी बघ बाई. हा, राया, तुला असं घरात जेवताना बघून लय भारी वाटतं बघ. मी तर सकाळपासून म्हणत होते, माझ्या रायाला माझ्या हातच्या पुरणपोळ्या खूप आवडतात. पण तू घरात नाहीस ना, मग माझं स्वयंपाकात मनच लागत नव्हतं. बऱ्या झाल्यात ना रे पुरणपोळ्या? नेहमीसारख्याच एकदम भारी झालं. दरवर्षी नैवेद्याच्या आधी माझ्याकडनं खायला मागायचास पुरणपोळ्या, आणि पहिला घास मला भरवायचास, आणि दाखवला नैवेद्य असं म्हणायचास. आणि आज स्वतःच नैवेद्य खायला बसशील असं वाटलं नव्हतं. आज बोलतच बसणार आहात का त्याला जीव पण देणार आहात? कृष्णे, तुझं समद कष्ट रायाने वाया घालवलं की ग. काय ग, आता त्या पुरणपोळ्यांचं काय करणार तू? एक काम कर कृष्णे, आपल्या पेटच्या बाहेर का नाही लई कुत्री आहे ती, त्यासनी नेऊन घाल जा.